भाऊ काय सांगणार नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने सर्व 151 जागेवर मुलाखती सुरू केलेल्या आहेत, काय सांगणार? असं आहे की जवळपास 151 जागेसाठी 1000 लोकांनी आवेदन भरलेले आहे आणि आज त्यांचे साक्षात्कार सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दक्षिण पश्चिम आणि पूर्व नागपूर इथल्या उमेदवारांचे साक्षात्कार घेतले आहे. एका प्रभागामध्ये जवळपास 20 उमेदवार येऊन झाले आणि आमचा प्रयत्न आहे की या उमेदवारांच्या सहमतीने 4 उमेदवार ठरावे. म्हणून आमचे निरीक्षक साहेब आहे रणजित बाबू कांबळेजी आणि सर्व निरीक्षक मंडळ, आमचा प्रयत्न असा आहे की यांनाच आम्ही सांगून झालं की तुम्ही एकत्र व्हा आणि 4 नावं पार्लमेंटरी बोर्डाकडे द्या. अन्यथा मग आम्ही आमचे 4 नावं पार्लमेंटरी बोर्ड जे उचित वाटतील ते आम्ही देऊ. परंतु पहिला प्रयत्न आमचा आहे की या 20 उमेदवारांच्या सहमतीनुसारच 4 उमेदवार द्यावे. आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे आणि मला वाटते की बऱ्याच ठिकाणी सगळे उमेदवारांची सहमती झालेली आहे. आणि एकंदरीत आता पश्चिम नागपूरचे इंटरव्ह्यू चालू होणार आहे. उद्या 3 मतदारसंघांचे इंटरव्ह्यू आहे आणि 2 दिवसाची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि आमचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीकडे पाठवू. चुनावी पार्श्वभूमि पर आवागमन चल रहा है, कई लोग पार्टियां बदल रहे हैं, क्या होना चाहिए? मराठी वो तो चुनाव निवडणूक आली की पार्टी बदलणं, इकडे जाणं तिकडे जाणं चालतच राहते. परंतु आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे जे बरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर कुठली अन्याय होणार नाही असा दृष्टिकोन ठेवूनच जे पाऊल घेणार आहे, जे तिकीट वाटप करणार आहे, जी प्रक्रिया पूर्ण होणार आहे, त्यासाठी सगळ्यांची सहमती झालेली आहे. एकंदरीत 9 वर्षानंतर निवडणूक आल्या, समीकरण बदलले आहेत, काय समोर तुम्ही चॅलेंजेस बघताय? चॅलेंजेस काय, 15 वर्षाचा कार्यकाळ, 3 वर्ष प्रशासकांचा कार्यकाळ आणि या 18 वर्षामध्ये नागपूर शहरातल्या ज्या मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे ते पूर्ण झालं असेल, लोक समाधानी असतील, त्याचा काही प्रॉब्लेमच नसेल तर मला वाटते लोक त्यांना मतं देतील. लोकांना माहीत होईल की 18 वर्षामध्ये जशीची तशीच परिस्थिती आहे, कचरा तसाच आहे, रस्त्यावरचे खड्डे तसेच आहे, मोकाट कुत्रे तसेच आहे, गटर लाईनचा प्रॉब्लेम तोच आहे, दळणघाटाची व्यवस्था, गार्डनची व्यवस्था, प्लेग्राऊंडची व्यवस्था, बस व्यवस्था, पाणी पावसाळ्यात येणाऱ्या घरात घुसत नसेल, पिण्याचं पाणी बरोबर मिळत असेल, हे सगळं व्यवस्थित असेल तर जनता त्यांना मतं देईल. जनतेला जर वाटेल की 18 वर्षात हे काही करूच शकले नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही. शेवटी ही निवडणूक सामान्य माणसाच्या हिताची आहे. ज्या मूलभूत सोयीसुविधा महानगरपालिकेने द्यायच्या आहेत त्यासाठी प्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे. आणि जर एकाच पक्षाला इतके वर्ष 18 वर्ष दिल्यानंतर ती नागपूर शहरातली स्थिती सुधारू शकले नसेल तर मला नाही वाटत की पुन्हा जनता त्यांना निवडून देईल. ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे. आगगाडी झाली नाही तर काँग्रेस एकटी निवडणूक लढणार काय? असं आहे, आमचा प्रयत्न आहे की सगळ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढायची. तशी आमच्याशी त्यांच्याशी बोलणी चालू आहे. सगळ्याच पक्षांची पहिली फेरी झाली आहे. आता आमचे साक्षात्कार झाल्यावर आम्ही दुसऱ्या फेरीची सुरुवात 2 दिवसांनी करू आणि त्यानंतर स्पष्ट होईल की कोणाला किती जागा देतो आणि आम्ही कसे लढतो.